जेव्हा एखादी स्त्री आपलं घरदार आणि आपली मुलं बाळं सांभाळून बाहेर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हजारो असे लोक येतात की तिला फक्त टोकतच राहतात. म्हणजे तिला पुढं जाण्याच्या ऐवजी तिला मागे कसं ओढायचं हे सगळ्या लोकांचा टार्गेट असतोय. आणि मला माहिती नाही हे असं लोकांची का विचारधारा असते, मला तेच कळत नाही. तर नमस्कार, हाय, माझं नाव आहे ज्योती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ज्योती भोजराव. तर झालं असं की माझे मिस्टर गाडीचा व्यवसाय करतात, म्हणजे ते स्वतः गाडी चालवतात, चालक मालक स्वतःच आहेत. आणि थोडंफार आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस तर नाही म्हणू शकत, पण एक घराला हातभार लागण्यासाठी माझे मिस्टर गाड्या भाड्यांचं काम चालू करत आहेत, म्हणजे केलेलंच आहे ऑलरेडी. आणि कुठंतरी त्यांना गाडी चालवताना खूप डिस्टर्बन्स होतं, म्हणून मी त्यांच्या त्या गोष्टीत इंटरफेअर करते. म्हणजे प्रत्येक कस्टमरला बोलणं, गाडी भरणं, त्यांचं पेमेंट करणं आणि त्यानंतर परत त्यांच्याकडून रिसिव्ड वगैरे जे प्रोसेस आहे ते घरात बसल्या बसल्या मी करत असते. तर लोकांना काय वाटतं की ही बाई असे कामं करते म्हणजे ही खूप खराब आहे वगैरे, असं तसं. मला माहिती नाही का विचारधारा असते लोकांची अशी प्रत्येकाची की बायका मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी उतरतात म्हणजे त्या बायका खराबच असतात. अरे, लोकांना ही सुद्धा कळत नाही की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही खूप पुढं चाललेली आहे. आणि मग ट्रान्सपोर्ट ह्या क्षेत्रात जर गेलं तर काय प्रॉब्लेम असतो लोकांचा हेच मला कळत नाही. आणि एवढं समोरून आपल्याला म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स येतात ना की तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही कशाला असं करताय तसा करताय. तर मला एकच म्हणायचं आहे की कुठल्या क्षेत्रात महिलांनी मागे न राहता खंबीरपणे नवऱ्याची साथ देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं गेलं पाहिजे, हेच मला वाटतं. आणि इथं माझी एवढी अचानकपणे शिफ्टिंग चालू होती, त्याच्यामुळं मी हा थोडासा व्हिडिओ घेतला. आणि सॉरी बरं का, माझ्याकडून व्हिडिओ डेली पोस्ट होत नाहीत, पण इथून पुढे मी नक्की व्हिडिओ डेली पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.